नमस्कार. मी मुंगे सिद्धार्थ राज्यशास्त्र विषयाच्या तासिकेच्या अनुषंगाने मी तुम्हाला आज जे सांगणार आहे. आज मी BA तृतीय वर्षाच्या 5व्या सेमिस्टरमधील सर्वात महत्त्वपूर्ण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत जे आहेत अरिस्टॉटल यांच्या विचारांचं अध्ययन या प्रस्तुत तासिकेमध्ये आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने अरिस्टॉटल हे जे आहे, अरिस्टॉटल कोण आहे, अरिस्टॉटलने राज्यशास्त्रामध्ये कोणतं योगदान दिलेले आहे, अरिस्टॉटलच्या राजकीय अभ्यासाचा अध्ययन करण्याची खरंच गरज आहे का, आणि अरिस्टॉटल हा खरा राज्यशास्त्रज्ञ जो वास्तविक स्वरूपातून राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांना आज आपण राज्यशास्त्राचे जनक म्हणतो. या प्रश्नांची उकल या तासिकेमध्ये करणार आहोत. खऱ्या अर्थाने ग्रीक राजकीय विचारवंतातील हा एक अतिशय महत्वाचा राजकीय विचारवंत आहे. या विचारवंत अगोदर महत्वपूर्ण विचारवंत प्लेटो आणि सॉक्रेटिस झालेले आहेत. प्लेटो हे अरिस्टॉटलचे गुरु आहेत. प्लेटो हे अरिस्टॉटलचे गुरु आहेत आणि प्लेटो हे अरिस्टॉटलचे जे गुरु आहेत, हे जे गुरु आहेत या गुरुकडून त्यांनी काय शिकलं, आणि प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य आहेत. प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य आहेत. अरिस्टॉटल हे प्लेटोचे शिष्य आहेत. आणि ज्या पद्धतीने ही गुरु शिष्याची परंपरा उदयास येते त्यावेळी एक सर्वात मोठी राजकीय विचार परंपरा उदयास येते. असं का म्हटलं जातं, तर सॉक्रेटिसने जे विचार इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये स्पष्ट करतो, हे विचार स्पष्ट केल्यानंतर या विचाराचं समर्थन प्लेटो करतो. प्लेटोच्याच विचाराचं समर्थन अरिस्टॉटल करतो. अरिस्टॉटलचा जन्म हा स्टॅगिरा या नगरामध्ये इसवी सन पूर्व 384 मध्ये स्टॅगिरा हे अथेन्स मधील गाव आहे, छोटस. आणि या नगर राज्यामध्ये, अथेन्स नगर राज्यामध्ये अरिस्टॉटलचा जन्म होतो. अरिस्टॉटलचा जन्म सांगितल्यानंतर अरिस्टॉटलचे वडील हे एक प्रकारे चिकित्सक होते, म्हणजे ते डॉक्टरच्या स्वरूपाचे होते आणि ते कुलीन घराण्याचे होते. कुलीन घराण्यासोबत जे ग्रीकमध्ये अथेन्समध्ये जे राजे होते त्या राजाच्या राजदरबारामध्ये ते एक प्रकारे डॉक्टरकीचं काम करत होते. आणि अरिस्टॉटलची घरची परिस्थिती बघितली तर खूप चांगली होती. परंतु अरिस्टॉटलची ही परिस्थिती चांगली असताना सुद्धा अरिस्टॉटलला इच्छा होती शिक्षण घेण्याची. त्याला खूप इच्छा होती की आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, आपण चांगलं काम केलं पाहिजे. आणि चांगलं काम करत असताना त्याच्या आवडीनुसार तो प्लेटोच्या अकॅडमीमध्ये जातो. कुठे जातो? प्लेटोच्या अकॅडमीमध्ये जातो. प्लेटोच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशनसाठी जात असताना यामध्ये अरिस्टॉटलला प्लेटोच्या अकॅडमीमध्ये प्रवेश दिला जात नाही. पण इथेच आहे अरिस्टॉटलच्या विचारांचा उगम. आणि प्रवेश दिला जात नाही तेव्हा अरिस्टॉटल त्या ठिकाणी गेटवरती बसून राहतो. तो म्हणतो मला प्रवेश पाहिजे आणि मला जर अकॅडमीमध्ये प्रवेश भेटला नाही तर मी इथून जाणार नाही असा हट्ट अरिस्टॉटल पकडतात आणि गेटवर बसून राहतात. आणि मग प्लेटो आपल्या वॉचमॅनला बोलून ते म्हणतात की असा हा कोण युवक आहे, कोण मुलगा आहे की इतका 2 दिवस तो बसून आहे. तर ते म्हणतात की असा स्टॅगिरा यातून एक मुलगा आलेला आहे, त्यांचं नाव अरिस्टॉटल आहे आणि ते त्यांना प्रवेश दिला जात नाही म्हणून बसलेले आहे. ते म्हणतात त्यांना जा म्हणून सांग. ते म्हणतात नाही, तो ऐकत नाहीये. तर ते म्हणतात काय कारण आहे? तर ते म्हणतात की बाबा
त्यांना तुमच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. मग कारण काय, तर तुम्ही त्यांनाच बोलून विचारा. मग तेव्हा त्यांना बोललं जातं आणि ते म्हणतात की मला तुमच्या अकॅडमीमध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु जी बाहेर अट टाकलेली आहे तुमच्या पाठीवर, की पहिली अट आहे की ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा असेल तर त्याला गणित आणि विज्ञान हे 2 विषय आले पाहिजे. आणि तेव्हा अरिस्टॉटल म्हणतात की मला गणित हा विषय जमत नाही, म्हणजे ज्या पद्धतीने शिकायला पाहिजे त्या पद्धतीचा माझा अभ्यास गणिताचा नाही आहे, म्हणून मी ॲडमिशनला आल्यानंतर मला या ठिकाणी मला प्रवेश नाकारलेला आहे. तेव्हा प्लेटो म्हणतात आम्ही जे उद्देश ठेवलेला आहे तो उद्देश आम्ही तोडणार नाही म्हटल्यानंतर तेव्हा अरिस्टॉटल म्हणतात की माझं विज्ञान चांगलं आहे. दोघांमध्ये संवाद सुरू होता. दोघांमध्ये संवाद सुरू झाल्यानंतर ते संवाद एकतेमध्ये कधी बदलतात सांगितलं जात नाही आणि दोघं एकत्रित जीवन जगतात आणि जीवन जगत असताना या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात आणि प्रवेश घेतल्यानंतर ते प्लेटोचे एक सर्वात चांगले मित्र बनतात आणि मित्र बनल्यानंतर ते या अकॅडमीमध्ये शिक्षण घेतात आणि शिक्षण घेता ते राजकीय विचारांकडे कधी वळले हे सांगता येत नाही. हे का सांगता येत नाही, असं का म्हटलं जातं की जेव्हा अरिस्टॉटलने या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याने कोणत्या राजकीय विचारांकडे वळले, तर ते राजकीय विचाराकडे वळत असताना ज्या वेळी प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्यामध्ये संवाद व्हायचे आणि संवाद होत असताना हे अतिशय महत्वाचे संवाद होते. ते संवाद एक प्रकारे राजा कसा असावा, राज्य कसं असावं आणि व्यक्ती कसा असावा या 3 घटकांना संबोधून होते. मग ते म्हणायचे की राजा एक प्रकारे चांगला असावा, राज्य कसं असावं, या राज्याची शासन यंत्रणा कशी असावी, व्यक्ती कशा असावे, यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा पहिल्यांदा जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते अरिस्टॉटल. मग ही जी साखळी निर्माण झालेली आहे या साखळीमध्ये अरिस्टॉटलला सर्वात महत्वाचं योगदान प्लेटोचं लाभलेलं आहे. प्लेटो जे विचार मांडलेले आहे, प्लेटोने आपले जे राजकीय विचार आहेत हे राजकीय विचार आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. अरिस्टॉटल वाचतो ते पूर्णतः काल्पनिक वाटतात. अरिस्टॉटल जेव्हा त्यांचे राजकीय विचार वाचतो ते स्वप्न दृष्टिकोनातून वाटतात आणि त्यांना ते विचार पटत नाही. मग ते दोघांचे जेव्हा संबंध येतात तर काही अभ्यासक म्हणतात जेव्हा प्लेटोचे अरिस्टॉटलशी संबंध आले, जसे सॉक्रेटिसशी होते, त्याच पद्धतीने जेव्हा प्लेटोचे अरिस्टॉटल संबंध आले तेव्हा प्लेटो हा काल्पनिककडून वास्तविकतेकडे वळलेला आहे. याचं उदाहरण देत असताना सांगतात ज्या पद्धतीने प्लेटोने रिपब्लिक ग्रंथ लिहिला, हे रिपब्लिक ग्रंथ नाटकीय स्वरूपातून लिहिला. लिहित असताना त्याच्यामध्ये त्यांनी कल्पना मांडली आहे, वास्तव स्वरूपातील विचार नाहीये. त्यांनी फक्त समाज सांगितलेला आहे, समाजामधून न्याय मागितलेला आहे, न्यायातून एक आदर्श राज्य निर्माण करत आहे. या समाजाला उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी शिक्षण व्यवस्था सांगितलेली आहे, परंतु राज्याला एक शासन यंत्रणा नाही सांगितली. त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन संपत्तीचा सिद्धांत सांगितलेला आहे, कुटुंबाचा सिद्धांत सांगितलेला आहे, परंतु त्यांनी राज्य कसं असावं हे स्पष्ट त्या ग्रंथामध्ये केलेले नाही असे अनेक टीकाकार म्हणतात. परंतु जेव्हा ते दी लॉज किंवा द स्टेटसमन हे ग्रंथ लिहितात त्या ग्रंथाच्या वेळी त्यांच्या संपर्कात अरिस्टॉटल आलेले असतात. मग अरिस्टॉटल जेव्हा प्लेटोच्या संपर्कात जातात तेव्हा प्लेटोला सुद्धा बदलतात आणि प्लेटोला बदलल्यानंतर खऱ्या अरिस्टॉटल कोण आहे जेव्हा आपण त्यांचा अध्ययन करतो तर अध्ययन करत असताना ज्या अथेन्समध्ये जी वास्तविक परिस्थिती होती त्या वास्तविक परिस्थितीचे ते बळी होते. ते वास्तविक परिस्थिती काय होती, त्या वास्तविक परिस्थितीचा अध्ययन करत असताना एक प्रकारे तिथे एकाधिकारशाही निर्माण झाली होती, हुकुमशाही निर्माण झाली होती. या शासन व्यवस्थेला एक सुसज्ज असं आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी जे विचार लागतात त्या विचारांची सुसंगतता गरजेची होती आणि म्हणून त्यांनी राज्य संस्थेचे विचार सांगितलेले आहेत. राज्य कसं होतं, राज्य निर्माण कसं होतं हे व्याख्या त्यांनी एक प्रकारे जी निर्माण केलेली आहे ही व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की खरंच राज्याची व्याख्या कशी आहे. त्यांनी म्हणतात की या राज्याच्या निर्मितीचा सिद्धांत सांगत असताना मानव निर्मित राज्य आहे आणि या राज्याची निर्मिती मानवा अगोदर झालेली आहे. हे सांगत असताना अरिस्टॉटलने जे राज्य सांगतात या राज्याचा उगम सांगत असताना
ज्या पद्धतीने त्यांनी भूगम सांगितलेला आहे हा सभ्य संस्कृतीतून सांगितलेला आहे आणि हे अध्ययन अरिस्टॉटलने वास्तविक स्वरूपातून केलेलं आहे, सैद्धांतिक दृष्टिकोनातून केलेलं आहे आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून करत असताना या सिद्धांतामध्ये राज्यसंस्था जी उदयास आली आहे याचा अध्ययन अरिस्टॉटल अगोदर कोणत्याच राजकीय विचारवंतांनी केलेलं नाही आणि म्हणून अरिस्टॉटलचा हा सिद्धांत खऱ्या अर्थाने सर्वात महत्वपूर्ण समजला जातो. अरिस्टॉटलने एक ग्रंथ लिहिलेले आहे ते म्हणजे पॉलिटिक्स. हे पॉलिटिक्स ग्रंथ काय लिहिले? राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटिक्स ग्रंथ आहे, या पॉलिटिक्स ग्रंथाला राज्यशास्त्र असे म्हणतात. राज्यशास्त्र या राज्यशास्त्राची ओळख अरिस्टॉटलच्या ग्रंथातून करत असताना आपण जाणवतो की पॉलिटिक्स ग्रंथ लिहिण्याची गरज काय होती अरिस्टॉटलने. असा ग्रंथ निर्माण करण्याची मुख्य भूमिका काय होती? या ग्रंथाची निर्मिती करत असताना अरिस्टॉटलच्या समोर हा अथेन्स समुदाय होता, अथेन्स राज्य होतं, अथेन्स मधील व्यक्ती होते, अथेन्स मधील कुटुंब होते, अथेन्स मधील समूह होते. अथेन्स हे राज्य एक प्रकारे वास्तविक जीवन जगलं पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न अरिस्टॉटल बघतो आणि स्वप्न बघत असताना जे वास्तविक काम लागतं ते काम करत असताना या ग्रंथाला लिखाण करण्यासाठी त्यांनी 158 नगरराज्यांचं तुलनात्मक अभ्यास 158 नगरराज्य. विद्यार्थ्यांनो आज आपण जर आपल्या पीएचडीच्या विद्यार्थ्याला संशोधकाला सांगितलं की तू काय कर, राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी किती राजकीय व्यवस्था घेतो, तो म्हणतो सर एक राजकीय व्यवस्था म्हणजे आपल्याला किती राज्य लागतील, तू सांग बघू किती येतो. तो म्हणतो 2 राज्य बस झाले, नाही 3 खूप झाले, 4 तर खूपच झाले सर. जेव्हा आजच्या संशोधकाला रेडीमेड मटेरियल मिळत आहे त्याला जर म्हणलं की तू 4 राज्यांचा तुलनात्मक अभ्यास कर, तो थकतो, तो म्हणतो मी करणार नाही. जेव्हा अरिस्टॉटल या 158 नगरराज्यांचं अध्ययन करतात तर 158 नगरराज्यांचं अध्ययन करत असताना प्रत्येक नगरराज्यांच्या संरचनेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. ती शासन यंत्रणा कशा स्वरूपाची आहे, ही शासन यंत्रणा का उदयास आली, या शासन यंत्रणेचा उगम का झाला, या शासन यंत्रणेला विकसित करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत, अशा स्वरूपाचं सैद्धांतिक आणि वास्तविक अध्ययन करण्याचं काम पहिल्यांदा जर राज्यशास्त्रामध्ये जर कोणी केलं असेल ना ते म्हणजेच अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटलने जवळपास राज्यशास्त्रानुसारच पॉलिटिक्स या ग्रंथानुसार 400 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये खगोलशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा भूगर्भशास्त्र असेल, अशा अनेक ग्रंथांची निर्मिती आणि विषयांची निर्मिती जी झालेली आहे त्या अरिस्टॉटलच्या अभ्यासातून झालेली आहे. अनेक वनस्पतींना अरिस्टॉटलने स्वतः नावं दिलेली आहे. जसं आपण लिंबाचं झाड म्हणतो, जसं शिवबाबूळचं झाड म्हणतो, जसं आपण बाबूलचं झाड म्हणतो, जसं आपण पिंपळाचं झाड म्हणतो, अशा अनेक वनस्पतींना वनस्पती शास्त्रामध्ये अरिस्टॉटलने जवळपास 400 वनस्पतींना त्यांनी नावं दिलेली आहे. त्यांनी संशोधन केलेले आहे आणि त्यांच्यामध्ये ही सायंटिस्ट भूमिका असल्यामुळे त्यांनी राज्यशास्त्राला जैविक शास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात जेव्हा मनुष्य उदयास येतो तर मनुष्यामधूनच राज्याची उत्पत्ती झालेली आहे. हे अरिस्टॉटलचे विचार थोडेसे एक्स्ट्रा वाटतात. ते म्हणतात राज्य हे मानवा अगोदर आहे. मग ते हे सांगत असताना म्हणतात की जसं व्यक्तीच्या मनामध्ये राज्याबद्दल विचार उदयास येतात तसंच व्यक्ती निर्माण होत असतानाच राज्याचे विचार उगम झालेले आहे. तो जैविक सिद्धांत सांगतात, त्याला मानवाच्या शरीरासोबत तुलना करतात. तुलना करत असताना ते म्हणतात बुद्धी म्हणजे एक प्रकारे शासन यंत्रणा, आत्मा म्हणजे मूलभूत अधिकार, जे अधिकार कर्तव्य दिलेले आहे. आणि अशा पद्धतीचे हे हात म्हणजे शासनाचे अंग आहे, पाय म्हणजे एक प्रकारे संरक्षित यंत्रणा आहे. अशा पद्धतीची त्यांनी एक प्रकारे विवेचन केले आहे, वर्णन केलेले आहे. परंतु हे वर्णन खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलेले जे आहे, जे जैविक सिद्धांत सांगितलेला आहे, हा सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासतो तर या सिद्धांताच्या पुढे जाऊन जेव्हा अरिस्टॉटल सांगतात की राज्य निर्माण होत असताना राज्यासाठी मूलभूत घटक हा मनुष्य आहे. कोण आहे?
मनुष्य आहे आणि मनुष्याशिवाय राज्य निर्माण होत नाही. आणि म्हणूनच त्यांनी म्हणलेलं आहे की जेव्हा मनुष्याला या समाजामध्ये अध्ययन केलं जातं आणि मनुष्याला समाजातून अध्ययन करत असताना अरिस्टॉटलने सांगितलेलं आहे की ज्या समाजाचा आपण अध्ययन करतो तर ते म्हणतात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. कोण आहे? मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. म्हणजे मनुष्य कोण आहे? मनुष्य समाजाचा शीलाचा अवलंब करणारा प्राणी आहे. किती घटक आले? मनुष्यापासून समाज आला, समाज आल्यानंतर या समाजाला जेव्हा आपण अध्ययन करतो तर मनुष्याला त्या शीलाचं समाजाचे जे नियम असतात, नियमावली असतात, त्या नियमाचं तो पालन करतो आणि पालन करणारा एकमेव कोण आहे? तो मानव प्राणी आहे. आणि मानव प्राणी या समाजामध्ये राहत असताना तो व्यक्तींचे जे परस्पर संबंध आहे हे परस्पर संबंध हिरमुजाचे, प्रेमाचे, सहकार्याचे, समन्वयाचे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रेमातून, या सहकार्यातून, या समन्वयातून एक प्रकारे समाज उदय आला आहे. या समाजाला एक सांघिक रूप, संस्थात्मक रूप जे प्राप्त झालं, या समाजाला वास्तविक संहिता लागते आणि हे संहिता द्यायचं काम या राज्याने केलेलं आहे. आणि या राज्याचा उगम अरिस्टॉटल कशा पद्धतीने सांगतो आणि अशा पद्धतीने सांगत असताना अरिस्टॉटलचा हा सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण समजला जातो. अशा पद्धतीचं जे वर्णन जेव्हा अरिस्टॉटल करतात तर यामध्ये अरिस्टॉटल वास्तवाकडे वळण्याचं मुख्य कारण हे आहे की जेव्हा अथेन्सची जी सामाजिक परिस्थिती होती, या सामाजिक परिस्थितीचा जेव्हा अरिस्टॉटलवर प्रभाव पडला तेव्हा त्याने आपले विचार पूर्णतः बदलले. आणि तो एक प्रकारे आपले विचार सांगत असताना जो शिक्षण विषयक विचार आहे, ज्या प्लेटोच्या अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता, त्या प्रवेशानंतर त्यांनी एक प्रकारे आपले विचार अकॅडमिक शिक्षण संस्थेमधून त्यांनी नवीन एक संस्था काढतात, ते म्हणजे लिसियम. लिसियम ही संस्था जे अरिस्टॉटल काढतात, या लिसियम संस्थेमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग करतात आणि प्रयोग करत असताना या शिक्षण संस्थेमधून अनेक विद्यार्थी उदयास येत असतात. उदयास येत असताना त्यांच्या नियंत्रणाखाली, त्यांच्या मित्रत्वाखाली एक राजा निर्माण होतो, तो म्हणजे सिकंदर, जो जग जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तो सिकंदर अरिस्टॉटलचा शिष्य असतो. अशा अरिस्टॉटलच्या नियंत्रणाखाली तो निर्माण होत असतो. आणि निर्माण होत असताना जेव्हा सिकंदरचा मृत्यू होतो, सिकंदरचा मृत्यू झाल्यानंतर तो परत अथेन्समध्ये येतो आणि परत अथेन्समध्ये आल्यानंतर तो आपल्या लिसियस या शिक्षण संस्थेला महत्त्व देतो. आणि लिसियस या शिक्षण संस्थेमधून काम करत असताना जेव्हा सिकंदर वाढतो तेव्हा 2 वर्षानंतर इसवी सन पूर्व 322 मध्ये अरिस्टॉटलचा मृत्यू होतो. अशा प्रकारे अरिस्टॉटलचा हा जीवन परिचय सांगितला जातो. आणि हे सांगत असताना अरिस्टॉटलने जे सिद्धांत सांगितलेला आहे त्यामध्ये क्रांतिकारी सिद्धांत सांगितलेला आहे. राज्याचं जे वर्गीकरण केलेलं आहे हे राज्याचं वर्गीकरण सिद्धांत अतिशय महत्त्वाचा समजला जातो. अरिस्टॉटलने या वर्गीकरणामध्ये जे पॉलिटिक्स ग्रंथ लिहिले आहे या ग्रंथातून त्यांनी वर्गीकरण करण्यात आलं आहे. तो म्हणतो की एकही शासन यंत्रणा कधीच टिकून राहू शकत नाही. आणि या शासन यंत्रणेचं जे वास्तविक अध्ययन अरिस्टॉटल करतात तर हे अध्ययन करत असताना त्यांनी 158 नगरराज्यांना जी भेट देतात आणि 158 नगरराज्यांचं तुलनात्मक अध्ययन करतात तर त्यांना एक जाणीव होते की जेव्हा पहिली शासन व्यवस्था असते तर त्याची दुसरं विकृत रूप जे होतं त्याचं विकृत रूप हे त्या शासन व्यवस्थेचं अंग बनतं. आणि त्या विकृत रूपाचं नंतर जेव्हा शासनाचा अंग बदललं जातं त्याला एक प्रकारे शुद्ध रूप म्हणतात. आणि शुद्धतेचं जेव्हा अशुद्धमध्ये रूपांतर होतं त्या अशुद्धतेचं नंतर आणखी शुद्धमध्ये रूपांतर होतं, शुद्धमधून आणखी अशुद्धमध्ये होतं. हे सांगत असताना ते म्हणतात की पहिल्यांदा राज्यसत्ता मध्ये असावी. या राज्यसत्तेचं रूप हे अशुद्धमध्ये एक प्रकारे निरंकुशशाहीमध्ये होतं. निरंकुशशाहीमधून तिसरं रूप येतं म्हणजे पहिलं राजसत्ता येते. राजसत्तेचं निरंकुशशाही, निरंकुशशाहीचं महाजनशाही, महाजनशाहीचं धनिकशाही, धनिकशाहीचं लोकशाही, प्रजाशाही, प्रजातंत्राचं लोकशाही, लोकशाहीचं परत
राजेशाही अशा पद्धतीचे जे विचार अरिस्टॉटल स्पष्ट करतात हे खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राला परिपूर्ण लागू होत असतात आणि अशा विचारामुळे अरिस्टॉटल हे राज्यशास्त्राचे महत्त्वाचे जनक समजले जातात आणि राज्यशास्त्राचं वास्तविक स्वरूपाचं अध्ययन अरिस्टॉटलने केल्यामुळे राज्यशास्त्राचं जे सैद्धांतिक विवेचन करत असताना या सिद्धांताला मूर्त रूप देण्याचं काम अरिस्टॉटलने केलेले आहे. म्हणून अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असे म्हणतात. हे करत असताना अरिस्टॉटलने तुलनात्मक अध्ययन केलेले आहे. तुलनात्मक अध्ययन म्हणजे काय? ज्या पद्धतीने अथेन्स नगरराज्य आहे, अथेन्स सोबत स्पार्टा नगरराज्य आहे, सिसिली नगरराज्य आहे, हे जे नगरराज्य जवळपास असे की 158 नगरराज्य अध्ययन करतात. तर ते करत असताना जो राजा आहे हा राजा कसा बसलेला आहे, या राजाला कोणते अधिकार देण्यात आले आहेत, जनता खरंच या राजाचा ऐकते का, जनता खरंच खुश आहे का, या राज्यामध्ये एक प्रकारे कोणती शासन यंत्रणा चालू शकते, या राज्यामध्ये कोणती शासन यंत्रणा चाललेली आहे, या राज्यामध्ये कोणती शासन यंत्रणा चाललेली आहे, या तिघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोणती शासन यंत्रणा, असं जेव्हा त्यांनी विवेचन करतात त्या विवेचनामध्ये त्यांनी शास्त्रशुद्धपणे या विवेचनांचं अध्ययन पॉलिटिक्स ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या या ग्रंथाला सर्वात महत्त्वाचं समजलं जातं आणि पॉलिटिक्स हा ग्रंथ अरिस्टॉटलच्या एकूण ग्रंथातील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून अरिस्टॉटलच्या प्रत्येक सिद्धांताचा अध्ययन हे शास्त्रीय दृष्ट्याच केलं पाहिजे, कारण हा एक शास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञाने ज्या राज्यशास्त्राला महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे त्या महत्त्वाची मीमांसा आपण पुढच्या तासिकेमध्ये करू. धन्यवाद.